आणि त्यांनी बोलून दाखवलं की जिथं टिकतं तिथे टिकत नाही. आपली मूठ 1.25 लाखाची. बारामती तर एवढं करूनही मला असा प्रतिसाद देत असेल तर मला विचार करावा लागेल असं त्यांनी विचारलं. मला याची काहीच माहिती. आजपासून युगेंद्र पवार यांनी स्वाभिमानी यात्रा बारामती चालते. लास्ट प्रश्न. तर कशा पद्धतीने येणाऱ्या विधानसभेला युगेंद्र पवार विधानसभेचे आमदार एखाद्या युवकाला वाटत असेल एखादी यात्रा काढणं त्याच्यात गैर काय, बघूया ना पुढे काय. नाव कधीपर्यंत निश्चित होईल काय? नाव असं नाही, आधी आता आमच्या मीटिंग होतील गणपतीच्या 10 दिवस झाल्यानंतर, अनंत चतुर्दशी नंतर. त्यानंतर सीट वाटपाची फायनल चर्चा होईल आणि त्यानंतर प्रत्येक संघटना ठरवेल बसून, जी पक्षाची कमिटी असेल ती निर्णय घेईल कोणाला कुठला. अजितदादांनी अमित शहाकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केलेली आहे. मला कसं माहिती असेल, मी थोडी होते त्या मीटिंग मध्ये, मला कसं माहिती. एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलं होतं बारामतीमध्ये. या फेस्टिवलला अजित पवार उपस्थित आले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या प्रतिमेला काळं कापड लावून निषेध करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कसं बघता येतं? मला असं वाटतं दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या वारशाने चालते आणि साधारण विरोधक हा असला तरी तो आपला शत्रू होतो. हे संस्कार आमच्या सगळ्यांवर झालेले आहेत आणि आम्ही मी तरी कोणाला शत्रूच मानत नाही. कारण काय, माझे जे मतभेद आहेत हे वैचारिक आहेत, वैयक्तिक अजिबात नाही. आणि बारामतीमध्ये नेहमीच राजकारण हे सुसंस्कृतपणे झालेलं आहे आणि महाराष्ट्रात, बारामतीतच का, आपण बारामती तर सुसंस्कृत आहेच, पण साधारणपणे महाराष्ट्रात अशा घटना या आजकाल वाढत चालल्या आहेत आणि दुर्दैवी आहे की ह्याच्यात महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे, एक सुसंस्कृत राज्य म्हणून आपली जी प्रतिमा आहे त्याला धक्का बसतोय. त्याच्यामुळे ही अतिशय बारामतीची घटना घडली, दुर्दैवी आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की हे सगळे एकाच सरकारमध्ये आहे, तर हे एकामेकाचं करण्यात आणि महाराष्ट्राची आणि बारामतीची ओळख याच्यामुळे ह्याला खरं तर कुठेतरी एक म्हणजे वाईट मेसेज समाजात जातो. त्याच्यामुळे मला दुःख झालं की बारामतीत अशी घटना झाली. आणखीन एक गोष्ट झाली, त्या प्रोटोकॉल मध्ये अनेक लोकांची नावं होती जे प्रोटोकॉल मध्ये बसत नाही असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे आता खाजगी सचिवांचा प्रोटोकॉल येतो का नाही हे कलेक्टरला विचारायला लागेल. मी ही सगळी माहिती आदरणीय मुख्यमंत्री आणि मेडिकल खात्या शिक्षणाचे जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी कलेक्टरांनाही माहिती पडले. कारण का कदाचित माझी माहिती कमी असू शकते, कदाचित या राज्यात प्रोटोकॉल बदललाही असेल. त्याच्यामुळे खाजगी सचिवांचं नाव घ्यायचं नाही घ्यायचं ह्याचं सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत ना, कारण का सरकारी कार्यक्रम आणि दिवसभर माध्यमांमध्ये त्याची चर्चा आहे की त्यांनी असं सकाळी सोशल मीडियावरती माहिती टाकली की अजितदादांना 7 ते 11 जागा मिळतील, शिंदेना 17 ते 22 मिळतील, तर भाजपला 60 ते 62 जागा मिळतील आणि याच्याबद्दल चर्चा त्यावरून बरोबर टीका होती. तुम्हाला काय वाटतं, कसं चित्र बघतं? त्यांनी काय कुठल्या तरी सर्वे मधून, कदाचित कुठला तरी सर्वे आला असेल त्याच्याकडे, त्याच्यातून ते ट्विट केलं असेल. रोहित एक अभ्यासू नेतृत्व आहे महाराष्ट्राचं उभं, त्यामुळे युवा पिढी ही डेटा सायन्स अनालिसिस खूप करत असते आणि रोहित नेहमी जबाबदारीनेच ट्विट करतो आणि जबाबदारी आणि एक अभ्यासू मुलगा आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की त्यांनी जे ट्विट केलेलं आहे ते त्याच्या मागे कुठलं तरी मोठं डेटा अनालिसिस आणि माहिती किंवा मोठा सर्वे असतो. अजितदादांनी 2 अधिक सुरू झालेल्या पवारसाहेबांच्या गाठी भेटी आज देखील मंगळवेढा इंदापूर या भागातील 4 इच्छुक उमेदवारांनी पवारसाहेबांची भेट घेतली. तर इंदापुरातले आप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीसाठी तिकीट मागण्यासाठी देखील साहेबांच्या भेट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.